देखिला काय कुणी सांगा गे सांगा हाती घेऊन या फुलं अंगणी रांगता आले मुलं होते सारवीत मी झुल कैसी भूल पडियली माथा शोभे पिंपळ पान मेघवर्णाईसा जाण त्याला म्हणती श्री भगवान योगी ध्यान विश्रांती संगे घेऊनी गोपाळ बाळ खेळे आळूमाळ पायी कोल्हारी झळाळ गळामाळ वैजयंती माझा कृष्ण देखिला काय कुणी सांगा गे सांगा एका जनार्दनी माय घरोघरा प्रती जाय कृष्ण जाणावे ते काय कोणीतरी सांगा गे माझा कृष्ण देखिला काय कोणीतरी सांगा गे समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जघननिहित पाणिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। ओम नमो ज्ञानेश्वराय।
करा काय कोणीतरी सांगा गे. या हार घातल्यानंतर मी एक विचारात मधून की संताचा कुत्रा झालो. खरं म्हणजे लटकाच भक्त झालो तर इतका थाटे खराच भक्त झालो तर काय आनंद. आज या ठिकाणी आपलं सगळ्याचं देवस्वरूप सगळ्या मंडळीचं इथे येण्याचं निमित्त कारण जर काय असेल तर स्वानंद सुखनिवासी श्री सखाराम महाराजजी दुर्लभ खूप सरळ मनाचा महात्मा होऊन गेलेला आहे. खूप सरळ. खरं म्हणजे या भागात जनता जनार्दनाची सेवा करण्याची सुसंधी मला जर कोणी प्राप्त करून दिली असेल भोलपनं मला डायरेक्ट शपथच घातली म्हणे तुम्हाला मग या आणे म्हणे जात जा म्हणे पण उजूक इकडे येत जा म्हणे ताईकडे आईची सेवा. विठ्ठला भोलप महाराजाची आज पुण्यतिथी आहे. खरोखरच सगळेजण त्यांची पुण्यतिथी आनंदानं करू लागले. मी धन्यवाद देतो तुम्हाला. कारण त्यांच्या साधू संतांच्या पुण्यस्मरणानं तुका म्हणे पापेन जाती संताची. साधू संतांच्या जपानं पापच जात नाही तर पापे जातात. साधू संतांच्या जपाचं एवढं सामर्थ्य आहे. साधू संतांचं नुसतं नाव जर घेतलं तर यम थर कापतो. तुकाराम तुकाराम नावात सामर्थ्य असतं. कुणी जर काही इथं काही जुगार खेळत बसलो पत्ते खेळत बसलं त्याला जर म्हणलं फौजदार आले की पळतच जाते. कशाचं सामर्थ्य आहे? हो, तर नावाचं सामर्थ्य आहे. सामान्य माणसं अपराधी जर पळून जातात तर यम सुद्धा घाबरतो. ज्या यमाला सगळं जग घाबरतं त्या यमाला साधू संतांचं नाव कानावर पडल्याबरोबर थर कापतो. साधू संतांच्या नावाचं सामर्थ्य. तुकाराम तुकाराम नाम घेता. त्यांचा बोध जर झाला तर कोणतीच भयचिंता राहत नाही. हरी आला हाता मग कैची. त्याला भय नाही तर चिंता राहत नाही. कोणत्याही प्रकारची भयचिंता राहत. त्यांचं बोध होणं म्हणजेच काला.
हे म्हणजे उपलक्षण आहे. दही भाताचा काला हे काय उपलक्षण आहे. दोन वस्तूचं सहज मिलन त्याचं नाव काला. कष्ट करायची गरज नाही. ते प्रयत्न साध्य का सहज साध्य आहे. आणि साधू संत सहजच सांगतात. सहज बोलणे इथं हाची उपदेश नाही बरं का. इथं हे लक्षात ठेवा. कुठं कुठं ऐकायला भेटतं आपल्याकडून हाची नाही. इथं उपदेश म्हणजे हिताचा उपदेश. सहज बोलतात. त्यांच्या सहज बोलण्यात हिताचा उपदेश आहे. त्यांच्या सहज बोलण्यात गाथा तयार झाला. आणि आपण जन्माला आल्यापासून बोलायला लागल्यापासून आतापर्यंत आपलं काही तयार झालं गो. किती बोललो असेल आपण, किती बडबड केली, म्हणजे आपल्या बोलण्याला काही अर्थ नाही. भ्रांताच्या बोलण्याला काय अर्थ आहे. संतांच्या बोलण्यानंच भ्रांती जाणार, इतरांच्या बोलण्यानं जाणार. आणि दुःख जे आहे ते भ्रांतीजन्य दुःख आहे का गरिबीजन्य दुःख आहे. गरिबीमुळे दुःख नाही. तुम्हाला खरं म्हणजे खायला नाही, प्यायला नाही, राहायला नाही म्हणून दुःख नाही. खरं जे दुःख आहे, खरं जे भय आहे ते भ्रांतीजन्य भय आहे. आपल्याला लवकरात लवकर घ्यायचं. तो स्वतंत्र विषय आहे चिंतनाचा. मग भ्रममूलम इदं जगत. भ्रमामुळं दुःख आहे का वास्तविक दुःख आहे. भ्रमामुळं दुःख आहे. नाही तर आपल्याला जन्म नाही तर मरण नाही. भ्रमजन्य दुःख आहे, गरिबीजन्य दुःख नाही. तेव्हा हे भ्रम घालवणारे जर कोण असतील सुलभ रीतीने तर संत आहे. त्या साधू संतांच्या पुण्यस्मरणानं पुण्यतिथीनं आपल्या पापाचं क्षालन होतं. चित्त शुद्ध होतं. येऊनी गोपाळ राहे तेथे का आहेच तेथे विठ्ठल. सहज मिलन या शब्दाचा अर्थ असा आहे की बर्फाचा खडा आहे. त्याला किती वर्ष लागत हो पाणी व्हायला. त्याला किती व्रत वैकल्य करावं लागत पाणी व्हायला. किती वाऱ्या करावं लागत त्याचं पाणी व्हायला. कशाचं आमचं ऐकून तुमचं पाणी पाणी होऊ देऊ नका. त्याचं बर्फाचं पाणी व्हायला किती वर्ष, किती महिने, किती दिवस लागते. कशापासून बर्फाचा खडा तयार झाला. पाण्यापासून. म्हणजे आधी काय पाणी आणि मध्ये बर्फाचा खडा आहे ना. काय तो पाणी येते असं आमच्या लक्षात नाही का पाणी नाही. तसं दिसणारं जगत देव नाही का स्मरण नाही का लक्षात नाही. लक्षात नाही. लक्षात का आमची गोष्ट खरी नाही रे. लक्षात आमची गोष्ट खरी आहे पण लक्षात नाही. दिसणारं जे बर्फाचा खडा पाणी व्हायचं नाही पाणीच आहे. मिठाचा खडा लवण मिळविता जळे. लवण म्हणजे मीठ. पाण्यात मिळाल्यानंतर पाणी कधी आधी पाणी पाणी स्वरूप आहे. तसे तुम्ही मुळात कसे आहात देव स्वरूप आहात. हे चांगलं कळणं, स्पष्ट कळणं, स्पष्ट दिसू लागणं. रात्रीला स्पष्ट दिसतं का आपल्याला अंधाऱ्या रात्री नाही. अंधाऱ्या रात्री नाही दिसत. तांबडं फुटल्यावर तरी दिसतं का. पहाटच व्हावं लागते. गुरुवचनी फुटली त्याच्याकरता केला गजघाट विठ्ठला. सहज मिलन आहे पण आपल्याला विसर पडला. वास्तविक देव जवळच आहे. आपलं स्वरूपाचे पण काय पडला. यशोदा शब्दाचा अर्थ यशोदा म्हणजे शुद्धमती. शुद्धमतीलाही देखील भूल पडलेली आहे. काहीची भूल पडलेली. दुसरीकडे लक्ष गेले की भूल पडत असती. नजर हटी तो दुर्घटना. तसं नीट लक्ष देऊन नाही ऐकलं तर असंच होतं. म्हणून सगळ्यात जर मोठी दक्षिणा कोणती असेल आम्हाला तरी अवधान ऐकले मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड सर्वांगाचं कान देऊन एकाग्रतेनं जर ऐकलं तर काय. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. सर्व सुखाशी संपूर्ण सुखाला तुम्ही काय होणार पात्र व्हायचं का आहे.
खरं म्हणजे देवप्राप्तीचा अधिकार आहे तुम्हाला. बाकीचं असेल नसेल, श्रीमंत व्हायचा असेल नसेल, काही ठिकाणी तुम्हाला अधिकार आहे नाही, काही ठिकाणी अधिकार आहे नाही. तुम्हाला तीळ गुळाचे लाडू खायचा अधिकार आहे की नाही? बोलत जा ना बाबा. अधिकार आहे. तीळ गुळाचे लाडू खायचा अधिकार आहे. तिळाची पोळी खायचा अधिकार, कोंदणाची पोळी नाही आहे. संक्रांतीचं वाण द्यायचा अधिकार, क्या गडबडी हो रही है. तुम्हाला तो अधिकार नाही. कुमारीला या अधिकार नाही. गंगा भागीरथीला अधिकार नाही. सौभाग्यवतीला तो काय आहे? अधिकार आहे. काही अधिकार आहे, सगळ्याला सगळे अधिकार. पण इथं कोणाला अधिकार नाही. या रे ला मंत्रिपदाचा सगळ्याला अधिकार, कोणाला आहे कोणाला नाही. सगळ्याला अधिकार. पण एक अधिकार सगळ्याला आहे की सर्व सुख प्राप्त करून घ्यायचा अधिकार. सगळ्याला सर्व सुख पाहिजे का दुःख पाहिजे? दुःख पाहिजे. काय पाहिजे? ते तकलादू सुख का कायम टिकणारं सुख? हे तकलादू सुख आहे. हे आज आहे उद्या, हे सगळं तकलादू आहे. शरीरही कसं आहे? तकलादू. शरीरासंबंधी पसारा तकलादू. कितीही बिल्डिंग बांधली तरी त्याला मुदत. हे सगळं कसं आहे? तकलादू सुख आहे. हे आज आहे उद्या नाही. किती जरी पक्क असलं तरी तकलादू आहे ते. किती जरी पानभरी जमीन तुम्ही रजिस्ट्री करून जरी घेतली तरी तिचा उपभोग तुम्ही घेतालच, असं नको म्हणू. ते घेतालच. ते रजिस्ट्री पक्की, पण हे नाही ना पक्क. हे 3.5 एकरची रजिस्ट्री आहे का वकील साहेब कोणाजवळ? हे पक्क नाही. म्हणजे हे तकलादू सुख आहे. हे कधी आहे कधी नाही. लेकरं बाळ घरदार हे जमत पांगत. हे जमत पांगत ते नाशिवंत आहे. हे उपजे आणि नाशे, नाशिले ते पुनरपी दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. हे सगळं स्वप्नवत आहे. आणि त्या स्वप्नातल्या सुखाचा आपला काय संबंध आहे? स्वप्न में राजा भयो. निश्चल दासजीचे गुरुबंधू आहेत विचारसागरातले जे निश्चल दासजी आहेत, त्यांचे हे कोण आहेत? सुंदर दासजीचं हे काव्य आहे. स्वप्न में राजा भयो. कशात राजा झाला? स्वप्न में राजा भयो. स्वप्न में भयो रंक, म्हणजे गरीब. स्वप्नातच काय झाला? गरीब. स्वप्न में राजा भयो. स्वप्न में भयो रंक. सुंदर जाग्यो स्वप्न में ना राजा भयो न रंक. राजा नाही तर राजा नाही, रंक नाही, पण त्याला जाणणारा मी नाही का? मग स्वप्नातला राजा मी का स्वप्नातला गरीब मी? जागृती जर स्वप्न सिद्ध झालं तर इथले तुम्ही कोण? इथले कोणीच नाही. दृश्य पदार्थातले तुम्ही, याचे द्रष्टे तुम्ही आहात का ते दृश्य वस्तूतले कोणी आहात? याचे कोण आहात तुम्ही? द्रष्टे आहात, जाणणारे आहात. मग स्वप्नस्थ पदार्थाला जाणणारे तुम्ही आहात. इथं राजा होता, गरीब होता, ते तुम्ही नव्हते.
ते जर तुम्ही असता तर आताही असता. ते तुम्ही नाही, ते मी नाही. माझा कधीच अभाव नाही. मी म्हणजे सर्व सुख. मी म्हणजे वरथा मी नाही. वास्तविक जे मी आहे ते म्हणजे सर. माझा कधी अभाव आहे सांगा बरं? सगळ्याचा अभाव आहे, पण माझा कधी अभाव नाही. काही गोष्टी आहे, काही नाही. पण कधी मी नाही असं तुम्हाला जाणवलं का? मी नाही असं आठवलं तुम्हाला कधी? मीचा कुठं अभाव आहे का? मीची स्पष्टता नाही का? मी नाही. मीची काय नाही? स्पष्टता नाही. नाही तर मी कधी नाही. मी कुठं नाही. बालपणी मी भ्रमानं मी बाल म्हणत होतो, पण बालपण गेलं पण मी आहे. तारुण्यावस्था आली मी आहे. ती तारुण्यावस्था गेली पण मी आहे. वृद्धावस्था आली तरी मी आहे. आता वृद्धावस्था जाणार. बालपण आलं. बालपणानंतर कोणतं स्टेशन? बोलत जा लवकर लवकर, आपल्याला काय. बालपणानंतर कोणतं? तारुण्यानंतर, म्हाताऱ्यानंतर उतरा वाटत नाही, पण उतरल्याशिवाय पर्याय नाही. आगा मरा हा शब्द न साहती. ते मी आहे का ते शरीराकडून? बालपण शरीराचं, तारुण्य शरीराचं, वृद्धावस्था शरीराची, मृत्यू आणि मी शरीर नाही हे सिद्ध झालं तर कोण मरतं? मग मरणाचं उल्लंघन झालं का व्हायचं आहे प्रकाश महाराज? मृत्युल्लंघन झालं का व्हायचं? मृत्यूचं काय झालं? मग तुम्हाला मरण आहे का? तुमच्या देखतच हे बालपण आलं गेलं, तारुण्य आलं गेलं, हे सुद्धा जाणार. पण मी जाणार. असा जो मी आहे तो लक्षात येणं, याचं नाव काला. विठ्ठला पण भूल पडल्यामुळे लक्षात नाही. ती याला त्याला विचारू लागली पाहिजे. माझा कृष्ण देखील काय? कृष्ण देखील माझा कृष्ण देखील माझा कृष्ण देखील माझा कृष्ण देखील कृष्ण देखील माझा कृष्ण देखील माझा कृष्ण देखील कोणीतरी सांगावे, कोणीतरी सांगावे माझा कृष्ण देखील कृष्ण देखील काय? कोणी तरी सांगावे, कोणी तरी सांगावे माझा कृष्ण कृष्ण म्हणजे सर्व सुख हे लक्षात घ्या. मग ऐका. कृष्ण म्हणजे घोटाळा होणार. कृष्ण म्हणजे सर्व सुख. आता ते यशोदे जवळच होतं का दूर होतं सांगा? देव म्हणल्यानंतर तरी कोणाला मान्य आहे, कोणाला देव शब्द कोणाला मान्य आहे, कोणाला मान्य. सर्व सुख कोणाला नको? असं कुठं ऐकलं का? हमारे में है तुम्हारे में नाही. सगळ्याचे प्रयत्न कशा करताय? कोणी असो ते हिंदू बांधव असो, वारकरी असो, ख्रिश्चन असो, मुस्लिम बांधव असो, कोणीही असो, मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत, ब्रह्मस्तंभापर्यंत, असे तू हिमाचल पर्यंत सगळ्याची जी धडपड आहे ती सर्व सुखाकरता का सर्व दुःखाकरता? मुंगीची धडपड कशा करताय? मुंगीला सुद्धा शहाणपण आहे. पावसाळा सुरू होणार तर मुंगी एक एक कण वारुळात देऊन टाकते. कशात? म्हणजे शहाणपण कोणाला आहे? आणि शहाणपण माणसाला आहे. आपल्यालाही शहाणपण आहे. आपणही लेकरा बाळा करता धडपड करतो का नाही? पुढं लेकरा बाळाला आपल्याला. पण फरक एवढा आहे की ती दिसल तो कण तो तिच्या हक्काचा तू वारुळात टाकते.
आपल्यात लांडीला बडी करणारी एक काही इथं झाला घोटाळा. वास्तविक ती मुंगी बरी, ते पशुआधिक बरे, ते श्वान, ते कुत्रा जे आहे ना ज्याचं खातो त्याचं इमाने ईद बरे, त्याला चिंताच नाही. तो म्हणतो माझे मालक सुखी असले की मला पाहायचं काम नाही. तो कुत्रा. पण छत्रा म्हणून येणारा जो आहे तो फारच पुढे गेलेला आहे. तो म्हणतो लांडीला बडी करावंच लागते, त्याला आता नावे लागले. तर विषय आपला असा चालला की तो कुत्रा ज्याचं खातो त्याचं इमानदारीनं घर राखतो, त्याचं रक्षण करतो. कोण? त्या कुत्र्यात 3 प्रकार आहेत. एक कुत्रा ज्याचं खातो त्याचं घर इमानदारीनं राखतो. एक कुत्रा असा आहे ज्याचं खातो त्याला डसतो, त्याला पिसाळलेला कुत्रा म्हणतो. जो लहानचं मोठं करतो, कडी खांदी. आता तुमच्या गावात नसतील म्हणा असे कुत्रे. लहानचं मोठं ज्यानं केलं त्याच्याकरता कमव नाही, त्या कुत्र्याकरता व्यवस्था करून ठेवली, असे कुत्रे नसतीलच. तुम्ही तुमच्यावर कशाला ओढून घेता? गोष्ट कुत्र्याची आहे. कोणाची? ज्यानं लहानचं मोठं केलं. कशाला वृद्धाश्रम या देशात झाले असते रे? हे पिसाळले कुत्रे नसते. आता कुछ तुम समजून चला पुढं, आपल्याला काय करायचं. पण कठीण परिस्थिती आहे. मग काही पिसाळलेले कुत्रे, काही माणसाळलेले, आणि एक कुत्रा असा आहे की संतांचे पाय सोडायला तयार. संत द्वारी मूर्खाचा राजा झाल्यापेक्षा संतांचं श्वान होत जात. माझी आई व्यंकटेश स्तोत्र वाचायची रोज. आता मला मी आपलं धांगड देईन. अजूनही मी मूर्खच आहे, अजून मूर्खपणा गेला नाही. हे तुमच्या समोर तुम्ही देव आहे खरं म्हणजे. प्रभू तुम्ही महेशाची तुमच्या समोर मांडायला हरकत नाही. अजूनही माझा मूर्खपणा जीवनाच्या परीक्षेत फेलच आहे मी अजूनही. तर ते माझी आई व्यंकटेश स्तोत्र वाचायची, त्याच्यात निघायचं वाक्य समर्थाचे घरचे श्वान त्यासी सर्वही देती. हे काय म्हणती माय? ते आत्ता थोडं थोडं मला कुठंतरी फटफटलं, उजडायला लागलं की मूर्खाचा मालक झाल्यापेक्षा संताचा कुत्रा होत जाऊ रे. त्या कुत्र्याला आवे, पण या मूर्खाचा राजा होऊन, मूर्खाचा मंत्री होऊन जर शेण खाय, माती खाय, दगड खाय जर खात बसला, काही करीत बसला, तर नरदेहाला येऊन व्यर्थ नरदेह गमावलं. तेने विन जीवा सुख नोहे. आत्ता मला उजडलं. म्हणजे संताचा काय होत जाव, काय व्हायचं ते होत जाव. तुमची दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज सारा अभिप्राय. शुद्ध मतीच्या जर लवकर लक्षात येत नाही सर्व सुख आपलं जवळ आहे, आपलं स्वरूप आहे, तर गढूळ मतीच्या कधी लक्षात यावं. म्हणून फक्त आपलं अंतःकरण जे गढूळ आहे ते शुद्ध जर केलं तर येऊनी गोपाळ तुका म्हणे चित्त करावे निर्मळ. येऊनी गोपाळ राहे तेथे. एवढंच आहे. आपण काय करतो? भाराभर पाठ करतो, महाराज होतो, कीर्तन करतो, उड्या मारतो, नाचतो, पाकिट उघडून पाहतो, कमी आले तर नाराज होतो.
मग असा महाराज व्हा का कुत्रच बरं आहे? खरं सांगा बरं. विठ्ठल महाराजाची निंदा नाही बरोबर. देवा असा महाराज केल्यापेक्षा मला काय करायचं ते कर, पण तुझं कर. बस तुझं कर. तेने विन जीवा सुख नव्हे. यशोदा याला त्याला विचारू लागली. सगळे आपल्या कामात गुंतले. वर्ण व्यवस्था आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. ब्राह्मणाच्या घराकडे गेली. एक ब्राह्मण व सोहळ्यात उभे होते. आली बिचारी. म्हणे महाराज दूर दूर, मग बोल काय बोलायचं. शिवू नको मला, तुला दिसत नाही का मी सोहळ्यात म्हणून. ते म्हणे महाराज लेकरू हरलं हो, डोळ्यातून धारत आहे. महाराज माझं लेकरू. येडं गबाळ लेकरू हरवलं तर मायबाप परेशान होते. हे काही साधं लेकरू आहे का? देवासारखं आहे. हा तुम्हाला कसं काय माहित झालं? कोणतरी सांगितलं वाटतं. कोणासारखं आहे? देवासारखं. कोणता? इंद्र, चंद्र, महेंद्र. नवीन निघालेले देव. एसटी महामंडळ स्थापन झाल्यापासून 2 देव नवीन निघाले. तुम्हाला नाही माहिती? लग्न सराईमध्ये गडबड असते किंवा कुठं जायची आपल्याला गडबड असली, त्या कंडक्टरला हात जोडतो आपण. घ्या हो साहेब, घ्या हो साहेब. ते आनदेव आहे आणि हे जानदेव आहे. आनदेव विनोदाचा भाग सोडून द्या, पण एवढे देव आहेत. याच्यापैकी कोणता देव? देवाचा देव. चंद्र, इंद्र, चंद्र, ब्रह्मदेव ह्या देवाचा. हे जे देव आहेत, या देवाला, या देवामुळे देवपणा आलाय. सूर्याला जो प्रकाश आहे तो स्वयंप्रकाश नाही. तो आमच्या देवाच्या देवामुळं. यच्चंद्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम् गावाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा. गोपाल कृष्ण भगवान की. आमच्या देवामुळं प्रकाश आहे. आमच्या देवामुळंच हे चराचर हालतं, चालतं, चाले हे शरीर, समग्र जग. तो देवाचा देव. आणि बाई तू देवाचा देव असणारा कृष्ण परमात्मा याला त्याला विचारू लागली. ब्राह्मणाच्या गल्लीत गेली. कोणी सोहळ्यात गुंतलं, कोणी ओवळ्यात, कोणी शुभात गुंतलं, कोणी अशुभात गुंतलं. सगळा अहमपणा. कशाचा ना कशाचा तरी अहमपणा. कोणाजवळ बैलाचा पत्ता नाही, पण बैल पुढं काढायचा मान आम्हाला आहे. मग ते चिखलाचं पंडित होतो म्हणजे. असेही सांगते लोक. मेला तर हरकत नाही, पण मेला तरी हरकत नाही, पण पोळ्याचा बैल पुढेच काढ. त्या बैलाला मारितो. एक दिवस त्याची सेवा करावं. त्या गाय बाईनं आपल्याला ते आपला भाऊ आपल्या जवळ दिलेला आहे. तो राब राब राबतो. एक दिवस तरी त्याची सेवा करायची, पण अहंकार त्याला जोडितो. का? की आमचा बैल पुढंच. अहंकार माणसाला काही सुधरू देत. सगळ्यात वाईट बिमारी जर कोणती असेल तर अहंकार आहे. आणि तो अहंकार गेल्याशिवाय, अभिमान गेल्याशिवाय सर्व सुख लक्षात येत नाही. विठ्ठल ब्राह्मणाच्या आळीला गेली, तांबोळ्याच्या आळीला गेली, चाट्याच्या आळीला गेली, चोकडा गेली ती फिरत फिरत. माझा कृष्ण देखिला काय गेली काही काहीकडं. काही काही विचारू लागले. बोले कृष्ण देखा क्या? बोले नहीं. ऐसी कैसे? बोले तू तेरा किसन कहाँ गया? बोले हमारे बच्चे तो कहीं भी घूमते, कहीं भी जाते तो घर को आते. किसन इधर उधर कैसा गया? आता किसन कुठे इकडे तिकडे गेला का भूल पडली? भ्रमामुळे याला त्याला विचारू लागले. जे ते ज्याच्या त्याच्या ताटात. मोठ्या फडावरच्या महाराजाकडे गेली. महाराज म्हणे कृष्ण पाहिला काय? म्हणे माय काहीच बोलू नको, मनस्थितीच बरोबर नाही म्हणे. काय? आता लगेच कोर्टात निघायचं. ते पलीकडच्या फडाचं आमचं भांडण सुरू झालं. इकडे सरकलंय ते. म्हणजे फडावरही फड पडत. मला एक फड जरा बरा आवडतो. तो बिचारा लेकरा बाळा सगळं पायी येतो. त्याचं नाव विजय कुमार फड. विठ्ठला सगळे महाराज म्हणून घेणारे शास्त्री पंडित त्याला सगळे ममाभिमानी सापडले.
कृष्णाचा पत्ता कोणी, तिकडे लक्षच नाही तर काय सांगते. म्हणे माय नाव काय, तर नाव गाव सांगितलं. माथा शोभे पिंपळवण बेगवर्ण. म्हणे माय हे सगळं खरंय, तू गेली होती तरी कुठं कुठं लक्ष होतं तुझं, लेकरात लक्ष देत जा. माय बाईचं कर्तव्य आधी कोणात लक्ष, तिकडंच लक्ष देत जा. म्हणे मी 11व्या खंडात गेले होते. कुठं? 9 खंड पृथ्वी, 10वा खंड काशी आणि 11वा खंड चुलखंड. काय होते सारवीत मी. आता चुलही जरी नसलं तर कुठे यात्रेला जायचं, लोकांची तयारी पाहणं, देवाकडे लक्ष नाही. आपला लहान गॅस घ्या बरं का, तो तरी घ्या बरं का, आणि तिकडं महिनाभर राहायचं. तिळाची चटणी घ्या, जवसाची घ्या, याची घ्या, शेंगदाण्याची घ्या, ही चटणी घ्या, ती चटणी घ्या. आणि मनात काय येतं कोण असतो, म्हणे तिकडं मरीमाय हल्ली आहे राहिलं. काहीतरी अडथळा येतो, काहीतरी प्रतिबंध येतो, जायचं तसंच राहून जातं. अरे सोय करणाऱ्याकडे जर आपल्याला जायचं असं जरी लक्षात आलं तर कशाला एवढ्या भानगडी. सरळ विदुर काका सरळ गेले निघून. सोय करणारा आहे, काही नव्हतं तरी ज्यानं पवित्र मातेच्या हृदयात सांभाळलं, आता तो सांभाळतो पुढं मागे पुढे उभा. पण ते आता मला एक सांगा, देवाकडे लक्ष का सोयीकडे लक्ष आहे? हे घ्या, ते घ्या, अमुक घ्या, टबूक घ्या, सगळं तिथं गेल्यानंतरही पुन्हा यात्रा काढणाऱ्याला शिव्या काढायला खावं लागतं. काढा बरोबर, सोयीनं काढीत जा. ते लय शिव्या. मी पाहिलं एका महाराजांनी मला नेलं होतं, ते म्हणे याला समजू नये का म्हणे, जिथं चहा प्यायची सोय तिथं उभा करीत मी कुठं उभा करतो. ते काय बोललं हे इथं नाही सांगत. त्याला इतक्या शिव्या खावं लागत. हे पैसे काही फुकट नाही. आपल्याला वाटतं यायला इतके राहते तितके राहते, फुकट नाही राहत. खायची सोय नाही, प्यायची. ते तितक्यातच खुश होते. त्याला महाराजामुळे घडलं म्हणते ते. आता याला घडलं नाही त्याला घडलं नाही, त्याच्या पाया पडते येतात, त्याला देते खुश आहे. नाशिवंतातच खुश झाला का शाश्वत पत्रात पण की महाराज हे कशात खुश झालं. हा, याला वाटलं जमलं घड्याला, आणि त्याला वाटलं घडलं. खरं जर नाही कळा तर काहीच घडलं नाही, बिघडलेलं जे अजून. विठ्ठला खरं बोलायची सोय नाही, हे खरं घडलं. बद्रीनारायण घडलं, काही सांगत मी बद्रीनारायण केला, मी काशी केली, कब गेली का पहिली जे हे कलियुगाचे. हो, सगळं उलट बोल नाही या जगातलं, सगळं उलट बोल नाही. पायात बूट घाला का बुटात पाय, तसं बोल नाही. वरफट बोल नाही. ते घरात माय बहिणीला काही माहिती अजून खेडेगावात आहे, याला काय म्हणते, काय म्हणते जात. आणि असे अभिमान चालतात, आम्ही इथले वतनदार असे किती पालथे उलटे झाले, कितीतरी गेले, ते तिथंच राहत. कोण जे राहत त्याला म्हणते, आणि जे जाते त्याला म्हणते परमनंट इथलेच आहोत. नेटिव्ह प्लेस. अरे त्या प्लेस, तुझा खरा पत्ताच तुला माहित नाही गड्या. तुझा पत्ता करण्याकरता परमार्थ कर. परमार्थ तुझ्या पत्रात पडेल. हा अर्थ तुझ्या उपयोगी हा इथली तडजोड करणार आहे. खरा परमार्थ, खरं धन, परमार्थ महाधन जोडी देवाचे. याला त्याला विचारू लागली. म्हणे बरोबर कोण कोण होतं? संगे घेऊन या मंत्री. मंत्र्याचं तिला आकर्षण नाही का? देव संगे कशाला गेला असे? देवाला पामर संगत देवाच्या नाही, देवाच्या संगतीत विषयी नाही, देवाच्या संगतीमध्ये मुमुक्षु सुद्धा नाही. मुमुक्षु देवाच्या संगतीत आहे का देवाकडे चाललेला आहे अजून देवाचा त्याला ठाम पत्ता. म्हणून तोही नाही. जीवनमुक्त सुद्धा नाही. मुनिमुक्त झाले बेले ते सुद्धा नाही. देवाच्या संगतीत कोण आहे? जे देव स्वरूप मी आहे असं समजून भक्त झालेले. याही वरी पार्था माझिया भजनी आस्था तया ते मी माथा मुकुट करी. माऊली ज्ञानोबा आहे, देव आहे, आणि देव होणंच देवाची भक्ती करतात. विठ्ठल विचारलं कुठं कुठं गेली माय?
राक्षस ज्याचं नाही ते काय सांगणार. कुंभमेळ्यात गेली कुठं नको असायला घाबरून गेली बिचारी, गेली कुंभमेळ्यात. मग तिथं गेली तर तिथे ते महाराज लोकांचे भांडणं. आमच्या आधी यांना आंघोळ करून गेली, हमारे पहिले ये क्यों नारा बोले. शाही स्नान तिथंही नाही सापडलं. मग तिला विचारलं कुठं सापडला महाकृष्ण. सही स्नान, ज्यानं कसं स्नान केलं, जे ज्ञानगंगे नाहले, जे ज्ञानगंगेत नाहले, ज्ञान स्वरूप आहे, निजबोध स्वरूप, ज्ञान स्वरूप असूनही परमात्म्याचे भक्त आहेत असे संत, तिथं परमात्मा सापडला. विठोबा तासभर कीर्तन चाललं जमतं ना. तर ते उन्हात बसणाऱ्या माणसाला सामावून घ्या ना. इकडं या, इकडं इकडे या, या मागे बसले समोर या. इकडे जागा आहे सावली. आपण तकला तू सावली करू शकत नाही तर अखंड सावली कधी देऊ शकतो. निदान एवढं तरी प्रयत्न करू शकतो ना आपण. बसलेले समोर समोर सांगा. बसलेले या, रुसलेले या रे सगळ्याला प्रवेश येईल. आता थोडं चरित्र वर्णन करू. हा चरित्र ते उच्चारावे, परमात्म्याचं प्रागट्य गोकुळात झालं. देवाला येण्याला निमित्त आहे. देव भक्ता करता आला हे देवानं सांगितले. आम्ही आडराडानं भरलेल्या जगाला मार्गावर लावण्याकरता आलो हे संतांनं ते आले आणि सांगितलं. पण आपण कशा करता आलो, कुठं जायचं हे विसरूनच गेलो. कशा करता आला, निश्चित कुठं जायचं हे विसरलं. याचं नाव जीव. जीव म्हणजे तरी काय, याचं नाव जीव आहे. आता याची कोण करील, कीव. याची कीव करायला संत आलेले. याची कोण करील, कीव. संतानं सांगितलं. आपल्याला काहीच कळत नाही कुठून आलो आणि कुठं जायचं. कुठून आले तर म्हणे काळेगावून आलो. तुम्ही कुठून आले, धार कल्याण आलो. तुम्ही उमरजून आलो. खरं कुठून आलो, निश्चित कुठून आलो, डेफिनेटली ऍड्रेस. खरा पत्ता कुठे आहे. खरा पत्ता कळणं म्हणजेच काला. खरा पत्ता आपला कळणं, आपलाच परिचय आपल्याला होणं, याचं नाव विठ्ठल. देव आलेले आहेत पण दुष्ट जी वृत्ती आहे तिला देव कळून घेणं तर दूरच. पण हे या रूपकात दाखवलं. तो कंस जो आहे त्याला खालीवर झाला. त्यानं पुतना नावाची राक्षसन पाठवली. देवानं तिला लब्ब केलं. छोटे मोठे राक्षस बाळ सगळ्या दैत्याचा निपांत केला देवानं. बाळपणीच बरं का. कधी बाळपणीच. आमचे किती मंत्री आले, संत्री आले, मोठे मंडळ स्थापन झालं तरी अजून काऊन दडूनच बसले. काही सापडायचं पत्ता आहे. तो देव आहे. त्यानं येऊ दिले नाही आपल्या देशात. ते दुष्ट राक्षस गोकुळ नावाच्या देशात आणि आले तर ठार केले महाराज. असा देव आहे.
या देवानं पुढे चालवून आपल्या ही चांगली वस्तू आहे गोकुळातली ती बाहेर जाऊ दिली. दूध दही विकायला जर कोण नेलं तर अडवायचं, तुमच्या लेकरा बाळाला खाऊ घाला. आपली चांगली वस्तू आपल्या गोकुळ देशातच पाहिजे. मथुरा देशात जाऊ द्यायचे नाही, तिथं दुष्ट राक्षस सांभाळल्या जातील. ते खातील पितील आणि विनियोग चांगला करणार, म्हणून तिकडे जाऊ दिलं नाही. हे देवानं काम केलं, महनीय काम केलं. आमच्या देशातल्या वस्तू भरपूर गेलेल्या आहेत, चांगल्या वस्तू गेलेल्या आहेत. आता सरकारला कुठं जाग आली, आता सेंद्रिय खत वापरा. आता गावरान भाजी गावरान पत्ता भेटायचा पत्ता हो नामो निशान मिटले. आता ते दुर्मिळ झालेलं गावरान भेटत नाही, गावरान दूध राहिलं नाही काही. आता गावरान कुठं दूध आहे, आणि त्या गाईचं दूध तिथं सांभाळीत जा म्हणते, खूप दूध भेटतं. ती पुतना खूप दूध भरून आली होती स्तनानं, पण ते विष होतं. तसं काही गाईचं दूध विषारी. मला ते लेकरं बाळा बिमार पडायला लागली. गावरान गाई वापरा. ही जी गिरनार पर्वतावरून आलेली गिर गाय आहे ना, गिर गाय. गिरनार पर्वत म्हणजे आपल्या देशातलाच आहे. ही आपल्या देशातली गाय, त्या गाई वापरा. लाल कंधार वापरा, ह्या गाई वापरा. ती गाय आपली माय आहे. एक MSc ऍग्री झालेले साहेब आमच्याकडे आले होते. ते म्हणे मी गाईला माय वगैरे काही मानायला तयार नाही महाराज. इतका मी भोळगट नाही, मी शिकलेला माणूस आहे, क्वालिफाईड माणूस आहोत आम्ही. आखडून जखडून गेला होता थोडा, म्हणे आम्ही क्वालिफाईड आहोत. त्यांना आम्ही बाबा आम्हाला काही कळत नाही, आम्ही मूर्ख माणसं आहोत, शिकले सवरले नाही, म्हणून ते डिपार्टमेंट शोधलं आम्ही पोटा करता, आम्हाला बाकी काही कळत. ते म्हणे आम्ही आईला बापाला वगैरे काही कोणाला मोजायला रिकामी नाही. आणि गाईला पाय समजणं आता निवड मला वाटतं भोंगळपणा आहे, मूर्खपणा आहे. बरोबर शास्त्र वगैरे आम्ही काही मोजीत. मग आम्ही गेलो तिथं आमच्या गोशाळेत, गाईच्या पाठीवर हात फिरवला, नमस्कार केला. पण तिथे एक वळू होता, त्याच्याजवळ मी गेलो, धावलं ते मारायला मला. कोणाला? आमचा गडी आला. तो म्हणतो थांबा महाराज. मी काय झालं? तू मारील म्हणे. मी का रे, तू गडी माझा, या गाई माझ्या, हा आश्रम माझा, हे सगळं माझं, हा वळू माझा. ते म्हणे बाबा गोष्ट खरी आहे, पण त्या सांडाला कुठं महाराज कळतो का? त्याला कशाची आईन कशाचा बापन. मी त्याच्याकडे पाहिलं तरी MSc ऍग्री नाही म्हणलं. त्याला आधीच कळालं तुझ्या. त्याला इतकं शिक्षण काय करायचं हे कळाय करता. विठ्ठल काय करतो म्हणलं, कॉलेज मनुष्य देहन तुझ्याला आपलं बैल व्हावं काही व्हावं त्याला कळतं म्हटलं. हे सगळं त्याला महाराज कळत नाही, आई कळत नाही कोणाला. हो एक ग्रस्त आम्हाला भेटले, म्हणे महाराज हा मला लग्नात फिजूल खर्च दिसतो. हे ब्राह्मण लावणं, हे सगळं आजीचा आजीचीर घेणं, हे सगळं करणं. मी आपलं गुपचूपच बसलो. म्हणे तुम्हाला माझं बोलणं आवडलं का नाही? मला कळालंच नाही तर आवडणं दूर राहिलं. हे आमच्या समोरून गाड्या येत्यात जात्यात, खडखड धडधड करतात, काही कळतच नाही तर कुठं अर्थाला बसू. माझं बोलणं तसं आहे का? ते तूप आहे, त्याचा माझा काही संबंध काय संबंध आहे त्याचा माझा? त्याचा माझा अजिबात. ते म्हणे आम्हाला काही लग्नात ब्राह्मण वगैरे याची गरज नाही. मला फार उशिरा कळलं तुम्हाला. पण ते कसं काय? मला गाढवात कुठं ब्राह्मण असतो, घोड्यात कुठं ब्राह्मण असतो, डुकरात कुठं ब्राह्मण असतो का? मग तुमच्या आधी ते सुधारलेले म्हणा. अरे ही माणसात आहे, आई आहे, बाप आहे, ही मावशी आहे, ही तुझी आजी आहे. हे कोणत्यात आहे? हे आपल्या मनुष्य देहात आहे बरं, हे इतर देहात नाही. त्या देहात काहीच कळत नाही म्हणून क्षम्य आहे. त्यांच्यावर काही पेपरला लिहून येत नाही. अमुक अमुक बोकड्यानं
आईशी गैरव्यवहार केला, तो बोकड्या त्या शेळीपासून तयार होतून तिलाच गरोदर ठेवतो. असं प्रकरण आलं का एखाद्या न्यायाधीशाकडं? आलं? तुमच्या ऐकण्यात ते कुठं? अरे बेफिक्री काम आहे ना. मनुष्य देहाला येऊन मोकारपणा केल्यापेक्षा त्या देहात जन्माला या. तू आईला गरोदर ठेवतो कोण? त्याला कळत नाही काय आई. आता तो बोकड्याला जर हे कळत नाही, तो बोकड्या खाणारा डोकड्या कसा असेल? अरे म्हणून कोंबड्या बकऱ्याचं कब्रस्तान केल्यापेक्षा पश्चाताप करा आणि याचं देवस्थान करा. देवस्थान अभक्ष भक्षण सोडून द्या, आपे पान सोडून द्या. निदान काही जरी नाही कळालं तरी याला स्वच्छ करा. तुका म्हणे चित्त करावे, हे सगळं सोडून द्या. मानाल मी द्या वाघढोळ गावाला. माझ्या एका शब्दात बिचारायनं ताबडतोब हे तिथलं देवी समोर कापणं बंद केलं. मला अशी कोणती आई आहे? त्यांनी लागली सकाळी मी उठून पाहत होतो, बोर्ड लावले इथं आता चालणार, इथं सगळं बंद आणि बंद झालंय. ते आपला विषयच नाही तो खरं म्हणजे. माझे एक स्नेही आहेत, मित्र आहेत, डेप्युटी इंजिनियर आहे, फार मोठा माणूस आहे. ते म्हणे महाराज विज्ञानाच्या दृष्टीनं की काही जरी नाही खायचं झालं तर ते गोल गोल खायला काय हरकत? ते पांढरं शुभ्र कुणीकडे चाललो काही पत्ता नाही. ते देवळावरही लिहितात का काय गोष्ट का? आता पैसे भेटत असतील तर जाहिरात संडे होया मंडे पुढचं नका म्हणून. अरे चाललो कोणीकडे रे? काय शिकलेले बनाव का उठलेले बनाव कळायचा पत्ता? अरे फार अवघड गोष्ट आहे. दोघं सगळे बसले आपले वैज्ञानिक म्हणून घेणारे. अरे जगात एकच माझ्या दृष्टी देखत, माझ्या डोळ्या देखत एकच वैज्ञानिक आम्ही पाहिला. त्याचे भाऊही आम्हाला भेटले. कुठं? रामेश्वर. आणि तो वैज्ञानिक आहे भारताचा सुपुत्र. त्याचं नाव आहे APJ अब्दुल कलाम. महिमनं त्याच्या पाठ. रोज दर्शनाला जायचा रामेश्वराची, आई घेऊन जायची. रुद्रपाठ, 4 वेदाचा सार त्याच्या लक्षात. त्यानं सांगितलं विज्ञानानं किती भौतिक जगात प्रगती झाली तरी त्यागात शांती निरंतरम, याचा मोह सोडल्याशिवाय समाधान. हे या जगाला सांगणारा माझ्या दृष्टी देखत पाहिलेला वैज्ञानिक म्हणजे APJ अब्दुल कलाम. तुम्हाला कुठं सांगितलं? बरेचसे मुसलमान बांधव सुद्धा हे खात नाही. ते सुफी मुसलमान आहे, ते याला स्पर्श करीत. ते काय चांगलं करायचे? चांगलं नाही. काही काही फार शहाणे. मग ते कशाला निर्माण केलं? याला नाही निर्माण केलं तरी का धरीत नाही? वाघाला का धरीत नाही? सिंहाला का धरीत? गरीबाला कोणी धरावून मारावं का रे? अरे हसायचा विषय नाही हा, रडायचा विषय आहे. जन्माला आले ना तुम्ही, रडायचा विषय हा. गरीबाला कोणी माराव? गरीबाचा संसार नीट करू देत नाही बेटे. घेणं एक ना संशयानं घरं जाळतात लोकांची. त्या बिचाराला गावात राहणं कठीण होतं. तो बिचारा गरीब माणूस. अरे गरीबों को मत मारो, वो बिचारा रोएगा. गरीब के मालिक को जब पता चलेगा तो जाली मुली से उखाड़ डाल देगा बेटे. सगळं जग त्यानं निर्माण केलेलं आहे. तुम्हाला माराय करता नाही, तुम्हाला खाण्याकरता दुसऱ्या वस्तू दिलेल्या आहेत. इथं सदर बाजार पोलीस स्टेशनला चाटे नावाचे फौजदार तुमच्या ऐकणार असतील. त्यांची बायको डबल ग्रॅज्युएट आहे, फार अधिकारी बाई आहे, वारकरी बाई आहे. ते म्हणे महाराजाला आपल्या घरी आणा, आमचं तवरेवाल्याच्या बळात सप्ताह व्हायचा. तुम्हाला भेटले साहेब म्हणे, चला म्हणे आपल्या घरी. म्हणलं साहेब यायला काही हरकत नाही. तुमच्या समाजातल्या माय बहिणीचं मी कौतुक करतो. त्या माय बहिणी भोळ्या भाबड्या जरी असल्या, रूढीनं का होईना, पण त्यांच्या घरात खाणं पिणं चालत. वंजारी समाजात खाणं पिणं चालत नाही. किती जरी मोठा मालक असला त्याची भांडे कुंडी बाहेरच, ते त्याची त्यानंच धुवायची. ती आई त्या भोप्याला, अशा घाण भोप्याला घरात येऊ देत नाही. तिकडंच कुणीकडं घराच्या बाहेर तुला काय करायचं ते. तर म्हणलं साहेब तुमच्याकडे यायला घरी काही हरकत नाही, पण तुमचं कसं काय आहे म्हणलं. ते म्हणे मी फौजदार आहे. याला कोणतं स्टेशन? सदर बाजार स्टेशनला. आणि माझं असं आहे साहेब,
काही म्हणत नाही. मी गोपीनाथरावजीचा आते भाऊ आहे. नाही खरं ते नाही का मुंडे साहेब? हो मी म्हणलं हे सगळं खरं आहे साहेब, पण मी साधा माणूस, मूर्ख माणूस, भिकारी माणूस. मला जिथं अभक्ष भक्षण करणारे लोक आहेत तिथं मी जात प्रामाणिकपणानं ते म्हणे महाराज मी खातो म्हणे. मग घरी गेले म्हणे तू महाराज नाही म्हणतो म्हणे. मला वाटलं की फौजदार म्हणल्यानंतर येईल म्हणे. इतकी हे नसतेच म्हणे आमचे महाराज लोक, हुशार बाई ती. बरं एक वस्तू जर तुम्ही खाल्ली नाही, ती बाई पुट्ट्यांना बोलली, त्यांनी मला येऊन सांगितलं एक वस्तू जर तुम्ही खाल्ली नाही तर मरता का म्हणे. ती घाण वस्तू गिधाडासारखी माश्या घुंगून करतात, त्याच्यावर ते मेलेले ते जनावर ते खाता तुम्ही, तुम्हाला लाज वाटत नाही म्हणे. ते म्हणे मला खाडकन उजडलं म्हणे. माझा पहिला गुरु माझी बायको आणि तुम्ही माझे सद्गुरू आहेत म्हणे. अरे पश्चाताप होत जाऊ मूर्खा हो, काय तुम्ही नाही बरं का असं बोलावं लागत. पश्चातापेन शुद्धता, पश्चातापाशिवाय शुद्धता. असा पश्चाताप होत जाऊ माणसाला की आईला त्रास दिला, बापाला त्रास दिला, आपण षंड जन्माला आलो, बाण कोरला म्हणून भावानं दगड टाकला. अरे काय चाललो कुणीकडे रे? रावणाची सोन्याची लंका राहील नाही तर तू काय संशयाहून काय चाललो कुणीकडे आपलं. म्हणून नियमाने बरे वागा, जोडून या धन, उत्तम व्यवहार करा, जोडून चांगलं धन जोडा. अरे अर्ध्या भाकरी समाधान. एका गरीबाला झोप येते पण चोराला झोप येत नाही. चोराच्या दारापुढं भरपूर असतं. हो भरपूर आहे, त्याला काही कमी असतं का? आपल्या महाराष्ट्रातले सोडून. पण काही काही मंत्री जे आहेत ते लोक म्हणते हा पहिला डाकू होता, आणि आताही सुद्धा कमी नाही. हा सडका खाय, तळे खाय, दगड खाय, माती खाय, शेण खाय. शेण नाही खात म्हणा, पण शेणाची झालेली हराशीतले खातो. काय काय खातो काही सांगता येत नाही आपल्या महाराष्ट्रातले सोडून. कारण मला काही काम करून घ्यायचं अजून. विठ्ठल कुणीकडे रे आपण? अरे आधी पुन्हा भेटत नाही रे. दुर्लभम त्रयमे वेतत् देवानुग्रह कारकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रया. आद्य भेटणं दुर्लभ. भेटलं तर कशा करता भेटणं हे कळणं, आणि हे कळालं तर जे कळून देणारे आहेत ते भेटणं दुर्लभ. आणि ते भेटले तर त्यांच्यावर संतत्वबुद्धी होणं, त्याला काय लागत? संतत्वबुद्धी होणं दुर्लभ. आमचे भाऊसाहेब नेहमी सांगत असते किती मोठा मासला तर अज्ञानी लोकांना त्याच्यापासून दूर करायला काहीच वेळ लागत नाही. म्हणे काय तुम्हाला माहिती आहे का म्हणे. आणि काय तू पिऊ का न पिऊ? ते महाराज बिडे पितो म्हणे. म्हणे हा अरे नको राव, मी की चाललो होतो म्हणे त्याचं घ्यायला. अज्ञानी अरे बोलत जाऊ नये आपसात, इथलं नियम आहे. गडबड असेल तर जाऊ शकता तुम्ही बरं का, तसं अर्जंट काम असेल. पण नियम सांगतो मी तुम्हाला. विठ्ठल तर विषय असा चालला की त्या महाराजाकडे तुम्ही चाललं गण आंघोळ करतो, तीनदा चांगला आहे सगळे, पण ते डक्कलवार आहे म्हणे. म्हणजे काय बिघडलं? तुम्ही दुकानदाराची जात पाहता का? अरे जात न पूछो संत की पूछ लीजिए ज्ञान. संत कोणत्या जातीचे आहेत? खरं म्हणजे त्यांना जातच नाही. जातीचा स्वीकार आहे का जात आहे? वर्णाचा स्वीकार आहे का वर्ण आहे? स्वीकार आहे. हे आपल्याला त्याच्यातला विषय न कळाल्यामुळे म्हणून तर संताला शरण जावं लागतं. म्हणून ही ठेविली हो तुका म्हणे नेनो युक्तीची खोली, उगच नाही ठेवली म्हणून ठेविली हो पायी डोई. हे कळण्याकरता सारा अभिप्राय विषय आपला असा चालला की परमात्म्याचं प्रागट्य झालेलं आहे. गोकुळामध्ये आनंदी आनंद आहे, त्या आनंदाला पारावार नाही. जिकडं तिकडं आनंदी आनंद झालेला आहे. यशोदा एके दिवशी कृष्णाला म्हणू लागली, कृष्णा तू असं माती खाल्लेली कळली, माती खाऊ नये, चांगलं राहत जा. तो म्हणतो आई माझा अवतार एवढ्या करता आहे, लोकांना माती खाऊनी, दगड खाऊनी, शेण खाऊनी, त्याच्याकरता मी आलो. मी कसा माती खाईल आई? गारहाणे करायला लोक यायची. ती म्हणायची खोड्या नको करू, खोडे नको करू माझे
काळानुसार काळ ऋतूनुसार सामान्य जीवाच्या दृष्टीनं देव आता चालायला लागले. मित्र मेळावा जमा करायचे आणि त्या गड्याला म्हणायचे असे कसे पाप्याची पितर तुम्ही, इडी विडी चवा घोडा वल्यम पाय साबण डोळा, तुम्हाला माहिती विषयी दांडू. हो, असे कसे रे तुम्ही, घरात दूध आहे, दही आहे, तूप आहे, लोणी आहे, सगळे ना घरात. खरं म्हणजे लोणी खाल्लं तर मस्त चांगलं ठिकाणावर राहत. काय खात जाव, बोला ना, काय खात जाव, भेटो का ना भेटो पण म्हणा ना, काय खात जाव. हा, दुसऱ्याच्या नाही खात जाव, पण दुसऱ्याच्या जोडून या धन. आमचे वडार बांधव आहेत, आमचे प्रेमी आहेत बिचारे मोठे. मग ते मला पहिल्यांदा अरे तुरे घालायचे. मला आनंद कशाचा वाटायचा, त्यांची भाषा आपल्याला समजत नाही, पण अरे तुरे गवायना म्हणे. करे महाराज, काय रे अण्णा, ते म्हणजे तुझं लांब लांब कीर्तन ऐकतो आम्ही, बुलढाण्याच्या आंगड इकडं तिकडं मालकापुराकडं, पण तू हेच सांगतो लोणी खा, गरिबानं काय खा. गरिबांना बिडी तेच को तिन्ना, हा रोट्याल तिन्ना, त्यांची भाषा आहे. त्याच्यापेक्षा शरीराला अन्नाची गरज आहे, वस्त्राची गरज आहे, निवाऱ्याची, या अनावश्यक गोष्टीची गरज हे कशाला रे म्हणलं. विडीन तंबाखून भानगडीन कमी पेत जाव, बिडी कमी पेत जाव, तंबाखू कमी खात जाव, का खाऊच नाही. तुम्ही लागली मानाडवाला, तुम्ही जेवढा बरी सवलत भेटली. अरे हे जे शरीराला गरज नाही ते कशाला खायचं, त्याची अजिबात गरज नाही, ते अजिबात खाऊ. खरोखर काय सांगा तुम्हाला, आज मला डोळ्यातून पाणी. प्रत्येक आमच्या त्या स्टोन मेकर वडार समाजाच्या घरापुढे तुळशी वृंदावन आहे, 300 लोकांना खाणं पिणं सोडून दिलं. ते खरंच बिचारानं माझं मूर्खाचं ऐकलं. ते म्हणते महाराज आज पैसे सांभाळून पण फुकट जात होते पैसे. मी लोणी खायला आता काही हरकत आहे का म्हणे, आता नाही. बिड्यात पैसे जायचे, दारूत जायचे, नको नको ते जायचे. त्या पैशाचा नीट उपयोग केला तर तुमचा फायदा. आणि महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रात, आमच्या त्या वैष्णव नगरमध्ये, त्याचं वडार वस्ती नाव नाही, आता वैष्णव नगर नाव ठेवलं आम्ही. त्या वैष्णव नगरामध्ये पूर्ण महाराष्ट्राचा हेवा, महाराष्ट्रातले पंढरपूरचे वडरी सुद्धा हेवा करायला लागलेत. आमचं चुकलं म्हणे. आता त्यांचे जे पाहुणे आहेत मंगळवेढा तिकडं, ते म्हणे आमचं यांचं पाहुणं आता ते सुधारायला लागले. सुधारायला पाहिजे आपण. आणि बाहेरच्या देशाचे लोक इकडे येऊ लागले, खरं काय ते कळून घेऊ लागले. तिकडे हिअर गॉड आणि डिअर गॉडच होता, हेही काही बरोबर पत्ता. इथं त्यांना कळालं हिअर गॉड डिअर गॉड नॉट बट ऑल गॉड. समग्र जे आहे ते समग्रतेचं नावच ईश्वर आहे. ईश्वर नुसता पंढरीत देवळापुरता नाही, तर तो जगाचा नाथ आहे, जगाचा मालक आहे. पंढरीनाथ देवराव सरकार हे सगळ्या सरकारचं सरकार आहे. इथलं सरकार फार झालं तर 5 वर्षाचं. मंत्री म्हणजे पपईचं झाड. किती? 5 वर्षाचं. गावरान पपई किती वर्ष टिकती? वारं वावधन आलं तर हे असे आहेत. थकला तू सुखाकरताच मरत येत. खऱ्या सुखाकडे कोणाचं लक्ष नाही. खऱ्या सुखाकडे लक्ष द्या. अरे हे कळून जर तुम्ही मंत्री झाले तर नीटनेटकेपणानं काम करताल. आणि हे कळून जर मंत्रीने झाले तर गो माती खाऊन जेलात जाताल बेट्या हो. म्हणून सगळ्या मंत्र्यांना मी तर म्हणतो, गल्लीपासून दिल्लीपर्यंत 1 महिनाभर माऊलीच्या सोहळ्यात यायला पाहिजे. मला एकाने विचारलं म्हणजे काय होईल. मी म्हणलं तुमचं जी वढाळ गाय आहे ती आवरल्या जाईल. ती वढाळ जी गाय आहे, माझ्या आईने सुद्धा तसंच मला सांगितलं. योगायोगानं माझं परम भाग्य आहे. येग विठाबाई, जो विठोबा तीच विठाई. माझ्या आईचंही नाव विठाबाई. माझं परम भाग्य आहे. तिनं मला सांगितलं. एकदा मी गंमत केली. म्हणलं मला आज एकादशी आहे, तू आई खरा वाटती पण खमंग ढोकळाच खा वाटतो म्हणे. मला म्हणे इकडे वर जवळ घेतलं. मला वाटलं काही तोंडावर हात फिरविले खायलाच देईन. तिनं दिली चापट ठेवून. पण मी मूर्ख जरी असलो तर आईला बोललो नाही. इतकं कळालं होतं थोडं. मी आपलं असं केलं. मी काय काऊन मारलं कशाला विचारा पाहत. मला तर अधिकारी येते. मला म्हणे करे तुला काय वाटतं
आम्ही आलो खमंग ढोकळा. मला वाटलं आता इकडचे देते काय की बोलते. मला ती काय म्हणती, अरे खरंच सांग तुला खमंग ढोकळा खावा वाटतो, इथं तू जर तुझ्या समोर राहिलं तर खावा वाटेल का? नाही. अरे देवाला सोडून जीवन जगणं म्हणजे नरकमय जीवन आहे. अज्ञानात जीवन जगतो आपण. डार्क नाईट ऑफ सोल हे अमेरिकनच्या लोकांना आज कळालेलं आहे. आणि ते इकडे येऊन 300 ख्रिश्चन लोक, आज 3000 ख्रिश्चन लोक आज आपल्या धर्मात आले. आणि आपल्या इथे मोखर काही आपले डॅडी काय, मम्मी काय, पिंटू काय. अरे आणलं कोणीकडून पिंटू? मी एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो, तिथे ते मला एका ठिकाणी उतरवलं. मोठं घर होतं चांगलं, त्याचे 3ही पोरं मोठे क्लास 1 ऑफिसर सगळे, ते मोठा जागीरदार माणूस. तिथं उतरवलं. तो म्हणतो अरे मेटू महाराजांना पाणी आण. मी आपल्याकडे नाही आला अजून हे वाण. मेटू काय भानगड आहे? पिंटू आहे आमच्याकडे, मेटू काय भानगड आहे? ते म्हणे माझ्या मोठ्या मुलाचं नाव आहे, तो इंग्लंड मधून जाऊन आलेला आहे आणि त्यानं डुकरावर बरचसं परिशीलन केलेलं आहे. त्याला इंग्लंड काय करायचं काही कडे माहिला नाही का? इंग्लंड काय करायचं त्याला इतक्या लांब पाठवून. ते म्हणे हे आमचं क्वालिफाईड लोकांचं तुम्हाला कळणार नाही. बरं, मग मी काही पाणी पिलो नाही. मेटू गोटूकडे नसतो पाणी पिलो. याचं नाव मेटू का ठेवलं तुम्ही? ते म्हणे आम्ही क्वालिफाईड लोक आहे, आमच्या सुनाई 3ही क्वालिफाईड आहे, मुलंही क्वालिफाईड आहे. सांगू लागलं आपला बिचारा. मला काय कळतं साहेब याच्यातलं, पण असे मेटू गोटूकडं मी पाणी पितो. ज्याला जग अस्पृश्य समजतं तो जर माळकरी असेल, शुद्ध चिंताचा असेल, त्याच्या घरी बी पाणी पिईल, पण तुझ्या घरी नाही पाणी. इतकं पाणी माझ्यात आहे. हो, मी पाणी पिणार. याचं नाव मेटू कसं काय ठेवलं तुम्ही? कोणत्या ब्राह्मणाला दाखवलं? म्हणजे ब्राह्मण बिमण काही गरज नाही. म्हणजे आम्ही स्वतः क्वालिफाईड लोक, आम्हाला ब्राह्मणाची काय गरज? आम्हाला पंचांग पाहिजे, शास्त्राची गरज. नाव कसं ठेवलं? मीच ठेवलं म्हणे स्वतः. कॅलेंडर होतं भिंतीवर, याचा जन्म झालेला होता, मे महिना होता आणि 2 तारीख होती. नाही करंट आलं, थोडंफार येऊ द्या, दिव्यानं दिव्या लावा ना. मे 2 महिना कोणता? तारीख TWO 2 मे महिना मे, तारीख 2 म्हणून याचं नाव. अरे चाललो कुणीकडे रे? काय मिळालं मेळ? वरचं डबडं पाहू नका. एक जण भलं शिकलेला आला आमच्याकडे, दारुडे होतं, शिकलेला ऑफिसर. डोकं लागत संसाराला, बायकोला तरी लागतं नाही तर नवऱ्याला तरी. हे बिनडोक लोकांचे संसार नीट नाही तर परवडतं कशाचा आला. ते स्वतःला शहाणे समजते, मटकत येतं, आटकत येत, व्हायला जाते ते. याला कळत नाही, आडनावाचे डोके चालत नाही. खरंच डोकं लागत संसाराला, परमार्थाला किती डोकं लागत? डोकं लागत काय लागत? बायकोला जर डोकं असलं ते नवरा पिदाड्या असला, थोडेफार पैसे सांभाळून ठेवील लेकरा बाळाला, म्हणजे तिला डोकं आहे. याला डोकं नाही. याला कलेक्टर, वकील, डॉक्टर, बॅरिस्टर व्हायची अक्कल आहे. इथं आलेले वकील सोडून, इथं आलेले डॉक्टर सोडून. पण मी असे काही वकील पाहिले की कोर्टातून आले की रस्त्यात पडलेले, घरी उचलून आणावं लागत. आपल्या भागातले सोडून, कारण मला जावं लागतं दारापुढे भिकाऱ्याला. विठ्ठल असे काही वकील, त्याच्या वकिलाच्या घरी मला जेवायला गेलो मी. साहेबाला राग येईल ना समोर काढल्यावर, त्या इथं जाऊ द्या म्हणे. पण आहे माय बाई सुद्धा कुठे? त्या यज्ञाच्या प्रसंगात ब्राह्मण पत्न्यानं जेव घातलं देवाला. ब्राह्मणानं अभिमानानं नाही जेव घातलं, पण त्या ब्राह्मण पत्न्यानं कुठं उजळलेलं असं काही सांगता येत, कुठं डोकं असेल हे सांगता येत नाही. सार अभिप्राय विषय आपला असा चाललेला आहे. या सगळ्या गोष्टी शिकवण्याकरता देवाचा अवतार, संताचा नीती काय, अनिती काय, कोणत्या रस्त्यानं जाऊ, कोणत्या रस्त्यानं जाऊ नये, हे सांगणारा जर कोण असतील आपल्याला या जगात संत. आणि महाराष्ट्रात जेवढे संत आहेत तेवढे कुठंच नाही हे सांगणारे संत. या महाराष्ट्रात आपला जन्म होऊन
आपले जर तिसरा डोळा उघडला नसेल तर व्यर्थ जन्म आहे. ओपनिंग ऑफ दी थर्ड आहे, त्याच्याकरता सप्ताह आहे. भोळगट नेमळट लोकांचा सप्ताह नाही. शास्त्रीनं याव, पंडितानं याव, बॅरिस्टरानं याव, ज्याला अहंकाराची बिमारी आहे, ठसठस भेट करतं, त्याने इथे निचरा कराव आणि आनंदानं घरी जावं. हा काल आहे. विठ्ठल कृष्णाला समजावून सांगावं, देवाला खोड्या करावं. देवाचं जी करणं आहे त्याच्यात आपलं कल्याण आहे. तो जे करतो ते लीला, त्याला काय म्हणायचं. आणि आपण काहीच करीत नाही पण केलं म्हणतो. भलं चालतो आपलं ती सफारी तेन, हे सगळं मी केलं महाराज. एक एनटी भेटले आम्हाला. कोण? आगरे सर. कोण भेटले? एनटी नायब तहसीलदार, सेवानिवृत्त. म्हणे महाराज हा बंगला माझा आहे, मी तयार केला. माझा म्हातारा तुम्हाला तर माहित आहे मूर्ख आहे. आता मला माहितही नाही, पाहिलंही नाही. काय बोलते चालते कुणीकडं. अरे कशाला रे गाढवा सारखे जीवन. हे माझा बाप तर मूर्खच आहे, माय तर भोळीची म्हणे. हे मी माझ्या पायावर केलं. मी आपलं गुपचूप ऐकून घेतली. हा बंगला माझा आहे, याच्यात वडिलाचं काही नाही, कोणाचं काही नाही, सगळं माझं आहे. मी एक विचारू का? आणि काय? मी तुझा बाप जर बोवल्यावर उभाच राहिला नसता तर कोणत्या तालुक्याचा गणी संटी हे असं पाहू लागलं. माझा मित्र आहे, खमकावून बोललो मी त्याला. महाराज तुम्ही तर थेटाच बोलतो. मी मधात कशाला बोलतो? मधातलं कशाला गणित सोडवतो? पूर्ण गणित सोड. मधातलं अर्धवट गणित सोडू, त्याच्याशिवाय हा हाल सोडू नको बेट्या. गाढव पुत्र व्हावं लागेल. खंती तेन धरा होणे गाढव. 2 दिवसाचं जीवन आहे. खरं कळून या हे संतांच्या संगतीत कळणार. खरं सुख हे थकला तू सुख नाही, अखंड हे देवानं कळून दिलंय सगळ्याला. खोड्या करावं देवाला, वाटेल तसं. काही लोकांना न कळाल्यामुळं बोलाव. गवळ्याचं पोरग, अमुक पोरग. देवावरही आलं, संतावरही सगळे आले. आईनं शाळेत घातलं, पाठी घोंगडी हाती लागला धेनूचे पाठी. आता गायी चरायला लागल्यात. खेळ खेळायचा. खेळामध्ये माणूस कधीतरी कंटाळतो. तारुण्यात जरा चांगले खेळ खेळतो. म्हातारपणी त्याला लेकरं विचारित नाही, कोणी विचारित नाही. मोहळ गोळा करतं लांडीला वाडी करून. पोरं सोयीचे निघले तर बरं, नाही तर जमतं. त्याच्या पाठीत लात मारते तर मोहळ. आमच्याकडे काही की असे डेप्युटी कलेक्टर सुद्धा येते. काय झालं साहेब तुम्हाला? काही खरं नाही महाराज. कसं कसं खमेल, कसं कसं नाही. काठी आहे रे आता सगळं हिसकून घेतलं. छोटे आहो जागे व्हा. हो काही खरं नाही. जाऊ द्या, मला मित्र समजा, भाऊ